काही लोकांना काहीच भेटत नाही तरी ते आज समाधानी आहेत, पण काही लोकांना जे पाहिजे ते भेटलेलं असतं पण आत्ता सोबत नसतं म्हणून ते दुःखी आहेत. म्हणायचा अर्थ असा की ज्या व्यक्तीवर ते प्रेम करायचे ती आयुष्यभर नाही भेटली, अरे पण थोड्या वेळेसाठी तरी भेटली ना. अजून किती दिवस त्याच गोष्टीला घेऊन बसणार आहात? हो, वागली ती मुलगी स्वार्थीपणाने, पण आता त्यात आपण काय करू शकतो? आपल्याला तशी मुलगी परत कधीच भेटू शकत नाही. हो, सेम तर नाहीच भेटू शकत, पण तिच्यापेक्षा चांगली तर मुलगी भेटू शकते ना. स्वतःला असं डेव्हलप करा की सेम तिच्यासारखं बनून बघा, पण लोकांना पण तुम्हाला सोडावं असं नाही वाटणार. मुलांचं जर एखाद्या व्यक्तीवर मन लागलं ना तर त्यांच्या समोर तुम्ही कुठली अप्सरा किंवा कुठली राणी पण आणून ठेवा, त्यांचं कुठंच मन लागत नाही. तर यावर आता पर्याय काय? पर्याय काहीच नाहीये मित्रांनो, मूव्ह ऑन व्हावंच लागतं. जर मूव्ह ऑन होता येत नसेल तर देवाने तुम्हाला जे हे स्ट्रॉंग माइंड दिलं ना त्याचा काहीच उपयोग नाहीये. तुम्ही कोणत्याच गोष्टीला फेस नाही करू शकत, टॅकल नाही करू शकत, तर या मानवी बुद्धीचा काहीच उपयोग नाहीये. तुम्हाला मूव्ह ऑन व्हावंच लागतं.